तत्व जागवता संदेश जिल्हा ग्रंथालय कार्यालय नांदेड यांच्या वतीने आपला संघ आव्हान आहे नम्र विनंती आहे। यांचं सामाजिक कार्य त्या भारतामध्ये महान आहे। राजाराम मोरे यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी 3 महिने लागले आणि राजाराम मोरे यांनी भूपत्नी बालविवाह प्रतिबंधक कायदा केला। त्याचबरोबर राजाराम मोरे यांनी मुलीसाठी माध्यमिक शाळा काढली। त्याचबरोबर प्रौढ महिलांसाठी सुद्धा त्यांनी या महिलांसाठी कार्य केलेलं आहे। त्याचबरोबर युवकासाठी प्रसार समाचार दैनिक बंगाली साप्ताहिक काढलं। अशा या समाज सुधारक राजाराम मोहन यांचा मृत्यू 1833 साली झाला। त्यांनी पूर्ण भारतभर आपला समाज सुधारक सामाजिक कार्याचा ठसा उमटला। महिलांना शिक्षणासाठी चळवळ निर्माण केली। अशा या महान मानवांना आपण या ठिकाणी 250वी जयंती आपण साजरी करत आहोत। तेव्हा नांदेड जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने श्री माननीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या 250वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। त्याचबरोबर माजी आमदार माननीय ज्यांनी आपलं आयुष्य या ग्रंथालय चळवळीमध्ये आपलं आयुष्य घातलं असे माजी आमदार माननीय गंगाधरजी पटणे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर नायगाव नगरीचे वडगावकर राणा मेटकर सर आणि सर्व हातगावून आलेले भाटोर सर आणि सर्व ग्रंथालयाचे पदाधिकारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। कारण राजाराम मोहन हे भारताचे आधुनिक जनक होते। त्यांनी या भारतामध्ये सामाजिक कार्याचा ठसा उमटलेला आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे। म्हणून आपण सर्वांनी या जयंतीमध्ये रॅलीमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी। सकाळी आज महात्मा फुले पुतळा ITI नांदेड येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यक्रमासाठी माननीय गंगाधररावजी पटणे सर, प्राचार्य रावसाहेबजी शेंदारकर सर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नांदेड जिल्ह्यातील ग्रंथालयाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। भारताचे आधुनिक जनक राजाराम मोहन राय यांच्या 250व्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। याच्या रॅलीमध्ये 5 शाळेचा सहभाग असून या जमलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचं या ठिकाणी जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी यांच्यातर्फे सहर्ष स्वागत। SP
ऑफिस यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आमच्या ग्रंथालय चळवळीचे प्रणेते, आमचे मार्गदर्शक आणि ग्रंथालयाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय चळवळीच्या वतीनं आज राजाराम मोहन राय यांच्या शेकडो वर्षापूर्वीची त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो आहोत. त्यांच्या कामाचं आठवण करतो आहोत आणि त्यांच्या नावानंच अनेक पुरस्कार दिले जातात समाज सुधारणेचे. आपल्याला माहिती आहे की इथं काही वाचणाऱ्यांना सुद्धा राजाराम मोहन राय फाउंडेशनच्या नावानं असलेल्या निधीमधून इमारती बांधून झालेल्या आहेत आणि अन्य योजना होत आहेत. तर या निमित्तानं या चळवळीच्या काळामध्ये या दिवशी जिल्हा ग्रंथालय संघानं नांदेड जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक वाचनालय, सर्व शैक्षणिक संस्था आणि शिक्षणामधले काही शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक सहभागी झालेले आहेत. मी कोणाचे नाव घेणार नाही, सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि या निमित्तानं यांच्या संबंधीची सर्व माहिती वाचनालयापर्यंत आणि लोकांच्यापर्यंत जाईल, त्याचं स्मरण आपण करूया. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं स्मरण करून आपण ही मिरवणूक सुरुवात करूया. आणखी काय कार्यक्रम असतील त्याप्रमाणे काय असेल बघा माहिती. कोण बोलणार आहे बोला. मी राजाराम मोहन रॉय. एका म्हाताऱ्या पतीच्या सरेलावरती एक सुंदर तरुण स्त्री जिवंत जळून आपल्या प्राणांची आहुती देते. खरोखरच केवढे हे क्रौर्य. स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी पाना नयनी पाणी, बंदनी स्त्री ही बंदनी. सतीप्रथेसारखी अनिष्ट प्रथा भारतात दुसरी कोणतीही नाही. मी इंग्रज सरकारास आवाहन करतो, या प्रथेचा कायद्याने प्रतिबंध घालावा. धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं जिल्हा ग्रंथालय अधिकारी साहेब कार्यालय यांच्यातर्फे जे प्रमुख पाहुणे आले त्यांचं ग्रंथ देऊन आपल्याला या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी या ठिकाणी श्री विकास माने सर यांना विनंती करतो की त्यांनी आमचा स्वीकार करावा. त्यानंतर पोलीस निरीक्षक पटणे साहेब माजी आमदार यांचं स्वागत जिल्हा ग्रंथालय अधिकारी करते. त्यानंतर श्री भगवानरावजी कापकर सर पोलीस निरीक्षक. माजी प्राचार्य शेंदारकर सर यांचं स्वागत सूर्यवंशी सर करतील. त्यानंतर माहिती अधिकारी प्रतिनिधी श्वेता पोकुडे यांचं स्वागत जिल्हा ग्रंथालय अधिकारी करतील. या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमानंतर या ठिकाणी उपस्थित शारदाभवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माजी प्राचार्य रावसाहेबजी शेंदारकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे. नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं ही जी रॅली आयोजित केलेली आहे राजा राम मोहन राव यांच्या 250व्या जयंतीनिमित्त, त्यांनी स्त्रियांसाठी, स्त्रियांच्या उद्धारासाठी या समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा याच्यामध्ये जखडलेला भारत आहे, भारतातली समाजव्यवस्था आहे, त्या जखडातून बाहेर काढण्याच्या दृष्टीनं महिलांना एक मुक्ती मिळण्याच्या दृष्टीनं त्यांनी अतिशय ऐतिहासिक काम केलेलं आहे. ते काम तुम्ही आम्ही सातत्यानं पुढे न्यायला पाहिजे आहे. शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीनं, वाचन संस्कृती विकसित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला माहीत असेल APJ अब्दुल कलाम साहेब भारताचा मिसाईल मॅन, तिने एकेकाळी असं म्हटलं होतं, तिने ओल्ड टाइम इंडिया
In the old time, world was ruled by muscle powers. And in middle age, the world was ruled by money powers. And in our ancient, now a modern age, the world is ruled by knowledge power. आपल्याला पाहतो की पूर्वी आपल्या देशामध्ये नालंदाला तक्षशिला हे विद्यापीठ होते आणि जगातले सगळे लोक शिक्षणासाठी भारत देशामध्ये येत होते. एक सुबलाम सुफलाम सोने की चिडिया म्हणून ओळखला जाणारा देश एकेकाळी होता. चीन आणि भारतानं प्रचंड प्रमाणात प्रगती केली होती. पण नंतर मात्र आपण पाहतो की आपण रूढी परंपरा जातीयता धर्मभेद यांच्यामध्ये जखडलो गेलो आणि फार मोठ्या प्रमाणात भारताची हानी झाली. स्त्री दास्यता निर्माण झाली आणि 50% हिस्सा भारतीय लोकसंख्येचा हा दास्यामध्ये आणि शृंखलेमध्ये जखडून पडला हे चित्र आपल्याला दिसतं. त्यांना त्याच्यातून सोडवण्यासाठी पुढे आणण्यासाठी राजा राममोहन रायनी फार मोठं काम केलेलं आहे. ते काम पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया. वाचन संस्कृती जतन करूया. या ठिकाणी वाचन संस्कृतीला आयुष्य वाहिलेले माजी आमदार गंगाधरजी कुंटुरकर साहेब, या नांदेड जिल्हा संघाचे ग्रंथ संघाचे एक कार्यक्षम जिल्हाधिकारी सूर्यवंशी साहेब आणि त्यांचा स्टाफ, या ठिकाणी आलेले प्रसिद्धी अधिकारी, आमच्या शारदाभवन शिक्षण संस्थेच्या रॅली आलेले आहेत. सावित्रीबाई फुले हायस्कूल, महात्मा फुले हायस्कूल, त्याचे हेडमास्टर शिरपूरकर, आपण सगळे या ठिकाणी जमा झालेला आहात. मी या निमित्तानं आपलं खूप खूप स्वागत करतो आणि पुढील आयुष्यामध्ये स्त्री चळवळ वाढवण्याच्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या जनजागृती रॅलीसाठी उपस्थित माननीय शिवाजी नगर गीताच्या हॅलो 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 राजाराम मामांनी केली भारतामध्ये क्रांती त्रिवार वंदनी साजरी करूया युग पूजाची जयंती. त्रिवार वंदन साजरी करूया युग पूजाची जयंती. त्रिवार वंदन साजरी करू युग पुरुषाची जयंती. त्रिवार वंदन साजरी करू युग पुरुषाची जयंती. राजाराम केली
आपला रॅलीचा फोटो घ्या ना शूटिंग एका जागीच न उभं राहता पुढं चालत चालत घ्या वाटतं गाडी कुठं लावल्या गाडी मोटरसायकल हां मोटरसायकल आणणार गाडी तिथं तिथून उचलून न्यायचे तर ट्रॉफिक
राहुल भाऊनं तर हातानेच गाडी चलीत आणली पैदलच. हा लय भारी दिसलं. माननीय सहलीमध्ये शिवाजीरावजी मोहनरावजी धर्माधिकारी बरबडकर यांचं सुद्धा या ठिकाणी मोलाचं या ठिकाणी सहकार्य आहे. यांचे अभिनंदन अभिनंदन सुस्वागतम.
त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक त्यांचं सुद्धा या ठिकाणी अतिशय टीम या श्रीमंत या ठिकाणी अभिनंदन आहे. या ठिकाणी अभिनंदन. उत्कृष्टरीत्या चांगल्या पद्धतीने त्यांनी केल्याबद्दल त्यांचं जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी आपलं महत्त्वाचं काम आमच्याकडे पेंडिंग आहे, तरी आपण इथं एक 5 मिनिटं थांबून आपलं आम्हाला सहकार्य करावं. शांततेत आणि